तुम्ही काय सांगाल? मी ऋषिकेश गडदे, राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश सचिव म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षात काम करतो. आदरणीय खासदार असतील, आदरणीय संदीप भैया क्षीरसागर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली मी जिल्ह्यात काम करतो. लोकसभा असेल, विधानसभेला सभा असेल, या दोन्ही निवडणूक प्रक्रियेमध्ये मी सहभागी होतो. अज्ञात व्यक्तीनं या सगळ्या गोष्टीचा राग म्हणून किंवा मी काम केलं या संदर्भात कुठला द्वेष म्हणून किंवा मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी राजकारणात कुठेतरी सक्रिय होतोय, या कारणास्तव माझं कट कारस्थान किंवा मला जीवे मारण्याचा प्लॅन करून ही GPS ट्रॅकर नावाची वस्तू माझ्या गाडीला लावण्यात आली. आणि काल मी माझी गाडी साफसफाई करत असताना मला ही निदर्शनास आली. लागलीच मी आमच्या धारूर शहरातील पोलीस स्टेशनला ह्याची कल्पनाही दिली आणि त्यानंतर त्यांनीच मला असा सवाल केला की यावर मी काय कारवाई करू. जर पोलीस प्रशासनच असं बेजबाबदारपणे आम्हाला उत्तर देत असेल तर आम्ही असुरक्षित आहोत. माझी फॅमिली आहे, मी आहे, आम्ही गाडीत प्रवास करतो, कुणी आलं धडकला, माझा काही घात झाला, त्याच्यात माझ्या आई वडिलांची काय चूक आहे? राजकारणात समाजकारणात मी काम करतो. माझा कुणाला त्रास होत असेल तर माझा खून करा, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. माझ्या घरच्यांना त्रास याचा होणार नाही यासाठी मी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. ॲडिशनल SP साहेब यांनाही भेटून मी सगळी हकीकत सांगितलेली आहे. त्यांना पण हे निवेदन दिलेले आहे. त्यांनी मला सांगितलं आज IG साहेब आलेले आहेत, मला थोडं त्यांच्याकडे जायचं आहे आणि ते निघून गेले. आता काय मागणी असेल? माझी प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे, याच्यात जी सिम कार्ड आहे व्ही आय कंपनीचं, याची कोणाच्या नावावर आहे, हे कोणी मागवलंय आणि याच्या पाठीमागं कोण आहेत कट कारस्थानी लोक, यांचा शोध घेऊन यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी एवढीच माझी नम्र विनंती शासनाला. नाव सांगा. माझं नाव ऋषिकेश गडदे.